सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महंत रामगिरी बाबांचा सप्ताह नुकताच पार पडला. खरं तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फुगडी खेळण्याचा कार्यक्रम देखील झाला. नव्या फुगड्यांची सुरुवात नगर जिल्ह्यात होते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. एकूणच जिल्हा बँकेची निवडणूक, त्या बँकेच्या निवडणुकीत सभापती असणारे राम शिंदे, खासदार निलेश लंके यांच्या वेगळ्या भूमिका, त्याच्यानंतर पालकमंत्री विखे पाटलांनी स्वकीयांसह विरोधकांच्या घेतलेल्या भेटीगाठी, या सर्व घटना घडामोडींचा आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत. परंतु त्याच्याच जोडीने आपण नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था, प्रामुख्याने बिंगो, मटके, जुगार, मावा, हे सर्व जे काही अनधिकृत आणि अनैतिक धंदे चालतात याचा देखील परामर्श आपण या निमित्ताने घेणार आहोत. प्रेक्षक नमस्कार, मी शिवाजी शिर्के, सह्याद्रीचा सारीपाटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. काना मात्रा वेलांटी नसणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर झाल्यानंतर येथील राजकीय खलबतांचा गुंता देखील सरळ राहिला नसल्याचं सध्याच्या राजकीय समीकरणामधून दिसून येत आहे. सहकारात कोणीच कोणाचा शत्रू राहत नसल्याचं यापूर्वी अनेकदा अधोरेखित झालं. यावेळी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने अगदी तसंच होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांचे उजवे हात समजल्या जाणाऱ्या राम शिंदे यांची बँक निवडणुकीत एंट्री होत आहे. त्या निमित्ताने विखे विरोधकांची मूठ बांधण्यासाठी ते सरसावलेले दिसत आहेत. खासदार लंके यांना हाताशी त्यांनी धरलंय आणि त्याची सुरुवात देखील त्यांनी केली असल्याचं दिसतंय. मात्र पहिल्याच घासाला खडा लागल्यासारखं त्यांची अवस्था झाली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी राम शिंदे यांचं सूत जुळलं असं वाटत असतानाच बँकेच्या हितासाठी थोरात विखे पारंपरिक विरोधक एकत्र येण्याच्या चर्चा झडू लागल्यात. दुसरीकडे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याशी विखे पितापुत्रांनी केलेली खलबत बरीच बुडकी आहेत. महंत रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत फुगडी खेळणाऱ्या बाळासाहेब थोरात यांची सहकारातील भूमिका वेगळी दिसल्यास आश्चर्य वाटू नये. विखे विरोधकांची मोठ बांधून त्यांना आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या राम शिंदे आणि निलेश लंके यांची जोडगिरी एकाकी पडण्याची शक्यता सध्या तरी निर्माण झाली. खरं तर बँक निवडणूकच्या अनुषंगाने खासदार निलेश लंके यांनी महत्वाचं विधान काही दिवसांपूर्वी केलं. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आपण जिंकणार आहोत, कोणतीच महासत्ता आली तरी आपण ही निवडणूक जिंकणार, अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली. खरं तर जिल्हा बँकेची निवडणूक ही निलेश लंके यांच्यासाठी अत्यंत महत्वाचीच आहे. कारण ही निवडणूक त्यांना फक्त लढवावी लागणार नाही तर जिंकून देखील दाखवावी लागणार आहे. लोकसभेत दमदार एंट्री केल्यानंतर मी म्हणेल तेच अशा आविर्भावात खासदार लंके यांचं विमान हवेत तरंगत होतं. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्याला संधी देण्यावेळी त्यांनी पत्नीला उमेदवारी दिली आणि घराणेशाही आपण सुरू करत आहोत अशा प्रकारचा संकेत दिला. मात्र पारनेरकरांनी त्यांना नाकारलं. यानंतर माजी आमदार विजय आवटी यांना सोबत घेत त्यांनी बाजार समिती निवडणूक जिंकली. त्यानंतर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सुजय विखे पाटलांनी त्यांना आसमान दाखवलं. यातून लंके यांच्या विरोधी मतदार आणि कार्यकर्त्यांची मोठ विखे पाटलांनी बांधली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ताकद दाखवून द्यायची असेल आणि कार्यकर्त्यांचं खच्ची झालेलं मनोबल वाढवायचं असेल तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार लंके यांना उतरावेच लागणार आहे. नुसते उतरून चालणार नाही तर त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. जर ते बँकेच्या निवडणुकीत पराभूत झाले तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना उमेदवार देखील मिळणार नाही. त्यामुळेच खासदार लंके यांनी ही निवडणूक कोणतीही महाशक्ती समोर आली तरी आपण जिंकणार असं जाहीरपणे सांगून टाकलंय. खासदार लंके यांनी निवडणूक लढवण्यासह जिंकण्याची दरपोक्तीची भाषा केली असताना त्यांच्या विरोधकांमध्ये अद्यापही गटबाजीची खलबतच शिजत आहेत. बँक निवडणुकीच्या अनुषंगाने विधान परिषद सभापती राम शिंदे यांची बँकेतील एंट्री फिक्स आहे, पण विखे विरोधी भूमिकेची किंमत देखील त्यांना मोजावी लागू शकते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेसाठी 2 वर्षांपासून तयारी सुरू केली होती. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. जामखेडमधून त्यांना आवश्यक असणारे ठराव त्यांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांची बँकेतील संचालक म्हणून एंट्री फिक्स मानली जात असली तरी त्याच्या पुढे काही हाती लागण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. विखे विरोधकांची भेट घेऊन वातावरण तापवण्यापर्यंत त्यांनी कामगिरी केली. मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास काही दिवस बाकी असताना विखे पाटलांनी स्वकीयांसह
विरोधकांची मोठ बांधताना केलेल्या नाट्यमय हालचाली बोलक्या ठरल्या आहेत. कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यात विखे पाटलांचे स्वतःचं नेटवर्क आहे. हे नेटवर्क कायम किंग मेकरच्या भूमिकेत राहिलं. हे नेटवर्क मुडीत काढण्यासाठी राम शिंदे हे सरसावले आहेत. मात्र त्यातून हे नेटवर्क अधिक चवताळून कामाला लागलं तर त्याचे पडसाद उमटून त्याची किंमत राम शिंदे यांना आगामी अन्य निवडणुकांमध्ये मोजावी लागली तर आश्चर्य वाटू नये. काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबरांची जयंती नगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली. खरं तर जयंती होती मोहम्मद पैगंबरांची आणि चर्चा झाली ती डॉक्टर सुजय विखे पाटलांची. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने विरोधी भूमिका घेतली होती आणि त्यातूनच सुजय विखे पाटलांचा पराभव झाला होता हे सर्वश्रुत आहे. नुकत्याच झालेल्या मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने सुजय विखे पाटील यांचं फलक शहरासह जिल्हाभरात लावण्यात आले. त्यातून राजकीय चर्चांचे फळ रंगणं स्वाभाविक. मात्र यावर बोलताना सुजय विखे पाटलांची अत्यंत मार्मिक भाषेतील टिप्पणी देखील तितकीच महत्वाची ठरली. भाजपसोबत राहून हिंदुत्वाची भूमिका घेत असताना विखे परिवाराने कायम जातीय सलोखा राखण्याचं काम केलं. नगर शहरात कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत विखे पाटलांचं सख्य आहे. मुकुंद नगरमधील हत्याकांडानंतर आमदार जगताप यांनी या समाजाच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. यानंतर काही दिवसात म्हणजे 2 दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाच्या वतीने नगर शहरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. या निमित्ताने शहराच्या अनेक भागात शुभेच्छांचे फलक लावण्यात आले आणि त्या फलकांवर सुजय विखे पाटलांचा फोटो झळकला. मागील वर्षीच्या याच जयंतीच्या निमित्ताने नगर शहरात खासदार निलेश लंके यांचे फोटो झळकले होते. यावेळी नेमकं उलट घडलंय. मुकुंद नगर हत्याकांडानंतर खासदार लंके हे मुकुंद नगरमध्ये फिरकले देखील नाही. त्यातून या समाजाच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली. सुजय विखे पाटलांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. यातून मुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्ते आणि तरुण विखे पाटलांच्या भूमिकेने प्रभावित झाले. यातूनच या तरुणांनी आणि मंडळांनी आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि सुजय विखे पाटलांचे फोटो असणारे फ्लेक्स नगर शहरासह जिल्हाभरात या जयंतीच्या निमित्ताने लावले असण्याची शक्यता आहे. मात्र सुजय विखे पाटलांनी यावर माध्यमांशी बोलताना सावध प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझ्या विरोधात मतदान केलं, त्यावेळी मी त्यांना त्याचा जाब विचारला नाही आणि आता त्यांनी माझं समर्थन करणारे माझे फोटो त्यांच्या फ्लेक्सवर लावले असतील तर ती त्यांची भूमिका आहे. तुम्ही म्हणजे पत्रकारांनी याबाबत त्यांना विचारलं पाहिजे असं उत्तर देऊन सुजय विखे पाटलांनी मोठी गुगली टाकली. खरं तर या गुगली पाठीमागे अनेक अर्थ आहेत आणि त्याला अनेक कंगोरे देखील आहेत. राजकीय खलबतं चालू असतानाच आणि राजकीय चर्चा, बँक निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक या अनुषंगाने चर्चा झडत असतानाच नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. खरं तर नगर शहरातील बिंगो, गुटखा माफिया सर्वश्रुत आहेत. मग त्यांची यंत्रणा किंवा त्याबाबतचं काम नक्की कोण करतंय? खरं तर SP साहेबांना या भूमिकेचं उत्तर द्यावं लागणार आहे की तुमची यंत्रणा नक्की काय करते. पत्रकार सुशील थोरात याच्यावर जीव घेणं हल्ला करणारी टोळी कोणाशी संबंधित आहे ही नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाही. अटक करण्यात आलेल्या या टोळीतील तिघांना पूर्वी अंकुश चत्तर याचा वरदहस्त होता. या तिघांनी पाईपलाईन रोडवरील एका चहाच्या टपरीवाल्याचा मुलगा पहिल्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिला होता. त्यातून त्याचा कमरेतील मणका पूर्णपणे मोडला. आजही हा मुलगा गेल्या 2 वर्षानंतर देखील जागेवर पडून आहे. त्याचे आई वडील हातबल होऊन त्याची काळजी घेत आहेत. त्या चहावाल्याच्या दुकानासमोर सुशील थोरात या पत्रकारावर जीव घेणं हल्ला त्याच टोळीने केला. गुटखा बिंगोच्या विरोधात बातम्या छापल्याचा या टोळीला राग होता. SP साहेब, यातील आरोपीच्या मुसक्या आपल्या टीमने आवडल्यात, याबद्दल आपलं अभिनंदन. आता त्यांना वाढीव कलम लावलं तेही बरं झालं. त्यांच्यावर आता त्यांच्या विरोधातील खटला चालेल, त्याचा निकाल येईल. मात्र नगर शहरातील बिंगो कोण चालवतं, त्याचा सूत्रधार कोण, यासह रोज लाखोंचा गुटखा जप्त होत असतानाही नगर शहरात हा गुटखा खुलेआम विकला जातोच कसा? माव्याची उलाढाल तर काही लाखात रोज होते. गुटखा, मावा आणि बिंगो या तिन्हींचं रॅकेट चालवणार नगर शहरातील माफिया नगरकरांना माहीत असताना पोलिसांना माहीत नाही असं म्हणणं धाडसाचं ठरेल. SP साहेब, या व्हाईट कॉलर माफियाला तुमचा स्वतःचा वरदहस्त नक्कीच नाही. मग जर तुमचा वरदहस्त नाही आणि तुम्ही त्याचा चहा देखील पित नसाल तर त्याच्या मुसक्या का आवडल्या जात नाहीत? त्याच्यावर नक्की कोणाची मेहरबानी आहे समजण्याची गरज आहे आणि याचं उत्तर SP साहेब आपल्याला द्यावं लागणार आहे.